तुला आवडेल ते निधी नाव लिहिले. नमस्कार मित्रांनो, मी निलेश मटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आणि जस्ट आलो मी गावी लग्नाच्या नंतर आमच्या वाडीमध्ये जी आमची पूजा आहे, राधाकृष्ण सेवा मंडळ तलेकरवाडी हे आमचं जो मंडळ आहे की 11 मेला पूजा आहे. त्या अनुषंगाने आज सकाळीच 9 वाजता पूजेला स्टार्ट झालं आहे. आणि त्याशिवाय आमच्या इथं उपलब्ध आहेत आमचे सरपंच आणि राधाकृष्ण सेवा मंडळाचे ग्रामीण सचिव देवेश भाऊ. याबद्दल काहीतरी माहिती देणारच तुम्हाला. देवेश भाऊ इकडे आहे जरा. देवेश भाऊ काय बोलताय? नमस्कार. आमचे आदरणीय वाडी प्रमुख स्वर्गीय सोनूबुवा यांच्या प्रेरणेने 11 मे त्या दिवशी दरवर्षीप्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे याही वर्षी 11 मे दिवशी आमच्या विविध कार्यक्रम इथे राबवलेले जाणार आहेत. त्याची थोडक्यात माहिती चेतन सूर्य आपल्याला देतील. चेतन पण आला ना. चेतन काय बोलतोय? कसं आहे? मस्त मजा चाललंय आपलं. काय म्हणतो? RPL भरपूर गाजवले. बस काय बोलतोय? काय माहिती काय देशील याच्याबद्दल, कार्यक्रमाबद्दल? आता जे वाडीत पूजा आहे आपल्याकडे त्याविषयी काय माहिती देऊ शकतो? रूपरेषा तू थोडक्यात सांगून द्या आम्हाला, म्हणजे काही बोलू आपण पुढे याच्या पुढेच. ते आपलं कसं आहे, आता झाले 9 वाजता पूजा स्टार्ट झाल्या. मी आता लेट झालोय थोडा, पण पूजा आपली स्टार्ट झालेली आहे. ओके. भटजीने आपली पूजेला सुरुवात केली. आता आरतीला पण होईल. एवढं आपण लेट झालोय आता. हे लक्षात घ्या. नंतर आता आपल्या महाप्रसाद असेल पूजा झाल्यावर. ओके. महाप्रसाद झाला की लहान मुलांची क्रीडा स्पर्धा, म्हणजे छोटे मोठे असे संगीत खुर्ची, मटका फोडी, हे असे कार्यक्रम छोटे मोठे राबविण्यात आलेले आहेत. ओके. ते झाले की संध्याकाळी आपला मेन कार्यक्रम लहान मुलांचे डान्स. ओके. कारण की लहान मुलं आपल्या वाडीत खूप जण आहेत, त्याच्यामुळे त्यांना डान्स करायची खूप आवड आहे, तर ते करतायत. ओके. त्याच्यानंतर होणारं आपलं भजन, ते शेखर बुवा म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. शेखर बुवा वडवलीतले, पांचाळ बुवा म्हणून. अच्छा. त्यांचं भजन आणि कीर्तन ठेवलेलं आहे आपण. संगीत भजन आणि भजन कीर्तन सर्व ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं मेन कार्यक्रम बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. ओके. आपली जी RPL झाली, राधाकृष्ण प्रीमियर लीग परवा झाली, त्याच्यामध्ये त्यामध्ये ज्या 5 संघांनी सहभाग घेतला होता, त्या सहभागी झालेल्या खेळाडूंना सन्मान चिन्ह व त्यांना जे जिंकले, त्याच्यात 2 टीमा जिंकल्या आपल्या, शिलेदार व योद्धा. ह्या दोन्ही टीमांना बक्षिसं देण्यात येणार आहेत. त्याच्यात काही उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज असे काही आपले मेडल सर्व आहेत, ते देण्यात येणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम राहिला की नमनाचा. तो नमनाचा कार्यक्रम आहे, तो श्री देव भैरवनाथ नाट्य नमन मंडळ रत्नागिरी यांचा नमन ठेवलेला आहे. तर सर्वांनी नक्की या, नक्की पहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज जाऊ दे. थँक्यू चेतन, खूप मस्त चांगली माहिती दिली. चला तर हे आहे राधाकृष्ण सेवा मंडळ तलेकरवाडीचं 24 वर्ष, बरोबर ना? 24 बरोबर. आणि हे तर 24 वर्ष एवढे सुशोभन सर्व यंग मुलांनी सर्व मस्त केलंय. आणि त्याशिवाय पूजेची आपण कशी आखणी केली आहे की राम मंदिर प्रमाणे केलं असं मी ऐकलं होतं. राम मंदिर रात्री 1:30 वाजता काहीतरी आपली पूजा थोडीफार झाली होती. सकाळी लवकर उठली मुलं, 4 वाजता बांधायला घेतलं आणि आता 7:30 वाजता ती पूर्ण राम मंदिर जसं तसं राम मंदिर आपण उभा करण्याचं काम केलेलं आहे. जय श्री राम मंदिर जे आता अयोध्येमध्ये बांधलं गेलं त्याचप्रमाणे सध्या त्यांनी आखणी केली आहे. बघूया आपण कशी केली आहे ती. त्याशिवाय थँक्यू पुन्हा एकदा चेतन आणि देश भाऊ. आपण चला आता बघूया. चला भेटू पुन्हा एकदा. चला तर मग जाऊया आता पूजेची. इकडे पूजा स्टार्ट आहे, तिकडे जाऊया. आता पोचतोय मी इकडे, जिकडे पूजा आपले चालू आहे तिकडे. तर हे आहे डेकोरेशन. रात्रीच्या वेळेला एकदम भारी वाटत होता. हे आहे डेकोरेशन आणि इकडे पताका वगैरे लावले आहेत. आणि त्याशिवाय समोरच दिसतोय तो गेट, अप्रतिम एक नंबर सुंदर असा दिसणारा गेट पण बांधलेला आहे समोरच. त्याशिवाय इकडे देणगीदारांची नावे आहेत, हे कार्यकारणे आणि शिवाय आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय सोनूभाऊ तरल. त्याशिवाय इकडे पुन्हा एकदा नवनिर्वाचित कार्यकारणे आहे. आणि हा आहे गेट, खूप सुंदररित्या बनवलं आहे. हे आहे 24 वर्ष. तर 25व्या वर्षी तर खूपच छान कार्यक्रम होणार आहेत आपले. ही आहे गेटची सुरुवात. चला तर जाऊया पुढे आता.
इथे सर्व विविध कार्यक्रम केले जातात. सर्व मंडळी बसलेली आहे. अजून खूप मंडळी यायची आहे. आतमध्ये पूजा वगैरे चालू आहे. ही सत्यनारायणाची महापूजा योजली होती. हे राम मंदिरप्रमाणे याची उभारणी केलेली आहे. काय म्हणता बरेच ना. याशिवाय हे आहे राधाकृष्ण सेवा मंडळ. राधाकृष्णाचं मंदिर आहे. खूप छान प्रमाणे लाइटिंग वगैरे केलेलं आहे. हा चेतन इकडे पोहोचला पण खाली. मित्र आताच सत्यनारायण महापूजा झालेली आहे आणि जो मान भेटला आमचे संतोष दादा आणि सपनाताई इथे उभे आहे. काय बोलते संतोष मामा याच्याबद्दल. ठीक आहे सपनाताई काय बोलते बरं आहे ना. तर मग आता नाव घेतलं पाहिजे. काय बोलताय. नाव घेतलं पाहिजे. काय सपनाताई नाव घे. माईक घ्या. माईक पण आलेला आहे. एक मिनिट आता द्यायचं. आवाज कमी करा रे. तर सपनाताई नाव घ्या छानपैकी. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली संतश्रावांना जन्म देणारी धन्यती माऊली. लय भारी नाव घेतलंय सपनाताईने. थँक्यू सपनाताई. वन्स मोर आलाय. चला वन्स मोर. चला आवाज नाही आला म्हणतात. मामा गेले. लोणचं बिनचं काय पण अरे घे. कन्फ्युज करतो घ्या. नाव घेत आहे त्याला. घे नाव घे. शॉर्टकट सांग. अरे दुसऱ्या जरा घेऊ नको. दुसऱ्या कोण ठीक आहे. जय
कॅमेऱ्यात पण नाही. या ठिकाणी सत्यनारायणच्या महापूजेचं दर्शन घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तरी सर्वांना विनंती आहे की 2 रांगा करायच्या आहेत. आलेल्या सर्व भाविकांना आणि सभासदांना विनंती आहे की त्यांनी कृपया दर्शनासाठी 2 रांगा करायच्या आहेत. VIP दर्शनाची देखील सोय केलेली आहे. तर ज्यांना VIP दर्शन घ्यायचं असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे.